नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत शेष फंडामधून शेळीपालन असेल किंवा मिरची कांडप असेल किंवा मिनी पिठाची गिरणी असेल, ह्या अशा अनेक योजना राबवल्या जातात. त्यांच्यासाठी आता अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला जे अर्ज कशा पद्धतीनं करायचं, त्याला अनुदान किती मिळणार आहे किंवा तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील, त्याच्या अटी शर्ती काय आहेत, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती, त्याचे अर्जाचे नमुने सविस्तर देण्यात आलेले आहेत. तुम्हाला झडपी लातूर असं टाकून सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही होमपेज दाखवलं जाईल, जिल्हा परिषद लातूर. याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जे काही जिल्हा परिषद लातूरचं पोर्टल असणार आहे, ते पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर इथं सूचनामध्ये यायचं आहे. तिथं तुम्ही सामान्य सूचना वगैरे काय असतील त्याच्यावरती क्लिक करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्टली दाखवलं जाईल. तिथं थोडंसं स्क्रोल करून घ्या. त्याच्यानंतर मग इथं पाहू शकता की सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद 5% दिव्यांग कल्याण सेस व 20% मागासवर्गीय निधीमधून अर्थसहाय्य व प्रशिक्षण बाबत हे देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय काय आहेत, कोणकोणत्या घटकाअंतर्गत अर्ज आहेत, ते सविस्तर पाहण्यासाठी इथं जी काही संचिका म्हणून इथं पुढे PDF आहे, याच्यावरती डाउनलोड करून घ्या. बघा, हे PDF ओपन झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये संपूर्ण आता माहिती देण्यात आलेली आहे. नेमकं ती माहिती काय काय आहे सविस्तर आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम जर पाहिलं तर अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र काय काय द्यायचे, जे काही दिव्यांगत्वाचं UDID प्रमाणपत्र, जे काही म्हणजे स्मार्ट कार्ड टाईपमधलं जे काही कार्ड आहे तुमच्याकडे, ते असणं गरजेचं आहे. नंतर आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि 8चा उतारा आणि यापूर्वी लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र, हे कॉमन कागदपत्र असे सगळ्याला लागणार आहेत. एखाद्याला नवीन दुसरे कागदपत्र लागणार असतील तर ते पुढे तुम्हाला सांगत जातो. आता याच्यामध्ये नेमकं योजना कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये योजना आपण पाहू शकता की दिव्यांग व्यक्तींना मिरची कांडप यंत्र खरेदी करता अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. याच्यामध्ये हे योजनेच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत. तुमचं अपंगत्व हे 40% किंवा त्यापेक्षा जास्त असावं. 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे तुमचं. दिव्यांग व्यक्ती हा लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा, शहरी भागातील नसावा. ग्रामीण भागातील असावा असं सांगण्यात आलेलं आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. तुमचा अट पाहिजेत आणि हे त्याचं अगोदर कुठलंही तुमचं लाभ न घेतलेलं पाहिजे. हे झालं. एक झाला मिरची कांडप. त्यानंतर दुसरा अर्ज आहे आपल्याकडं, जो काही दुसरा मिनी पिठाची गिरणी म्हणून तुम्हाला अर्ज करताय. त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे. कागदपत्र तुम्हाला हेच लागणार आहेत आणि त्याच्या शर्ती अटी सेम आहेत त्याच पद्धतीनं. त्यानंतर तिसरा आहे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून जे काही ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन. बघा, ड्रेस मेकिंग ट्रेड एक कोर्स असतो, तो जर कंप्लीट ITI मधून कंप्लीट केला असेल तर त्यांच्यासाठी शिलाई मशीन व त्याला लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला हे दिलं जातं. त्याच्यासाठी सुद्धा हे कागदपत्र तुम्हाला तेच आहेत. हे त्याच्यामध्ये फक्त अट एकच आहे की ट्रेड तुमचा पूर्ण केलेला असावा, त्याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा वगैरे तेच आहे. अशा पद्धतीचं हे झालं. त्यानंतर 4 नंबरची योजना आहे तुम्हाला दिव्यांग शेतकरी, म्हणजे जे काही अपंग शेतकरी असतील, ज्यांचं अपंगत्व हे 40% किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे म्हणजे शेळीपालन त्यांच्यासाठी दिलं जातं. त्यांच्यासाठी त्यांच्या नावावरती एक अटी शर्तीमध्ये त्यांचा 7/12 म्हणजे 7/12 त्यांचा गरजेचा असणार आहे. त्यानंतर 5 नंबरची जी काही योजना आहे ती दिव्यांग व्यक्तींना दुर्धर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देणे. त्याचंच म्हणजे काय, हिमोफिलियाग्रस्त जे काही दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना 2 डोस दिले जातात 24-24 हजाराचे. त्याचा अर्ज नमुना कसा आहे किंवा प्रत्येक या योजनेचे अर्ज कशा पद्धतीने आहे ते पण आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर 6 नंबरची जर योजना पाहिलं तर दिव्यांग व्यक्तींना वेगन सुधार शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य दिलं जातं. त्याच्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे. इथं फक्त तुमचं जे काही कागदपत्र असतील तर तुम्हाला इथं जे काही संबंधित शिफारसपत्र तुम्हाला दवाखान्याचं देणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्णबधिर म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही त्या व्यक्तींना जे काही ही असतं शस्त्रक्रिया करण्यासाठी, त्यांचं कॉक्लिया इम्प्लांट शस्त्रक्रियाकरिता अर्थसहाय्य देणं आहे. अशा या संपूर्ण योजना आहेत. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला इथं फॉर्म जे आहे त्याचे फॉर्मसुद्धा इथं देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पाहू शकता की जे काही हे ह्याच्यासाठी असेल वैयक्तिक लाभाचे, हे म्हणजे दवाखान्याच्या दुर्धर आजारासाठीचं हे 24,000 रुपये 2 डोस हे तुम्हाला दिले जातात प्रति 2 व्यक्तींना, असं दिलं जातं. हे फॉर्म आहे, संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याचे प्रिंट आउट काढून घेऊन तुम्ही तो अर्ज दाखल करू शकता. त्यानंतर
तुम्हाला जो काही दुसरा फॉर्म आहे हा जिल्हा परिषदेचा जे काही फॉर्म असणार आहे तोच आहे दिव्यांग व्यक्तींना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळी पालनासाठी अर्ज ह्याच्यासाठीच आहे. हे 25-26चं आहे, लक्षात घ्या. ह्याच्यानुसार हे फॉर्म तुम्हाला भरणं गरजेचं आहे. प्रत्येक फॉर्मचा नमुना इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर मग त्यांचं जे काही ही असेल शिलाई मशीन देण्यासाठीचा हा फॉर्म आहे शिलाई मशीनचा. संपूर्ण फॉर्म ह्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. अटी शर्ती त्याच्या आपण संपूर्ण पाहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं या संपूर्ण जी काही योजना आहे त्या संदर्भातील जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल किंवा तुमचे नातेवाईक कोणी दिव्यांग व्यक्ती असतील, तुमच्या परिसरातील कोणी दिव्यांग व्यक्ती असतील, तर नक्की त्यांना या योजनेबद्दलची माहिती सांगा आणि त्यांच्या जे काही व्यवसाय असेल, त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठीचे जे काही योजना असेल, ही मिरची कांडप वगैरे असेल, तर नक्की त्यांना हे माहिती देण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचे हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.